नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसरी यूट्यूब चॅनलवर पुन्हा हार्दिक स्वागत। आज आपण हे फुलाचा रबर बँड बनवायला शिकणार आहोत। खूप सिंपल आहे, सोप्या पद्धतीने मी याच्यात शिकवलं आहे। तर तुम्ही हे घरच्या घरी आपल्या हाताने बनवू शकता। जे नवीन क्रोशेट शिकत आहे त्यांच्यासाठी हे खूप छान एक प्रोजेक्ट आहे। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघून असेच विविध कलरचे पण बनवू शकता आणि विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवून वापरू शकता। तर हा पूर्ण व्हिडिओ बघून बनवायला शिका, इतरांना सुद्धा शेअर करा। हे थोडं वेगळे केले आहे मी, पराक्रम कसे करायचे ते पण यात सांगितलं आहे। तुम्ही हा नक्की बघा आणि या व्हिडिओला हाईप सुद्धा द्या। आपलं जिथे लाईकचं बटन असते त्याच्या साईडला 2-3 आयकॉनच्या नंतर हाईपचा आयकॉन नवीन आलेला आहे यूट्यूबवर, तर ते क्लिक करून हाईप करू शकता। त्याने मला पॉईंट्स मिळेल या व्हिडिओला आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल। तुमच्यासारखी इतरांना पण शिकण्यास मदत होईल। हा हेअर बँड किंवा क्लिप बनवण्यासाठी 2 रंग घेत आहोत, पिवळा आणि पांढरा। तर पिवळ्या रंगापासून सुरुवात करूया। एक मॅजिक रिंग करायचा आहे, म्हणजे असा पहिले इथनं धागा टाकायचा आणि बघा इथनं, तर या बोटाला असा हा गुंडाळायचा। हा एक स्ट्रेट धागा पकडल्यानंतर याला फोल्ड करायचं, असा इथे क्रॉस सारखा एक क्रॉस तयार होईल। नंतर इथून चालू करायचं। हा जो वरचा धागा आहे तो खाली ओढायचा, खालून वरती आणल्यानंतर इथे एक चेन करायची। त्यानंतर या रिंग मध्ये परत एक सिंगल क्रोशिया, असे आपल्याला एकूण 6 सिंगल क्रोशिया करायचे। हा दुसरा, तिसरा, चौथा, 5, 6 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर हे ओढून घ्यायचं आणि हे क्लोज करून घ्यायचं। आता याच्या फर्स्ट स्टिच मध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं। पहिली जी चेन आहे त्यामध्ये हे फर्स्ट स्टिच मध्ये जोडायचं स्लिप स्टिचने, आणि इथे एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा। आता पांढरा धागा घ्यायचा आहे, त्याला अशी एक पहिले स्लिप नॉट करून घ्यायची आणि कोणत्या पण एका या पिवळ्या रंगाच्या चेन मध्ये जोडून घ्यायचं। इथे आता सर्वात पहिले एक सिंगल क्रोशा करायचा, म्हणजे जोडण्यासाठीच। त्यानंतर इथे 1, 2, 3 चेन करायच्या आणि आता इथे ट्रिपल क्रोशा करायचा नेक्स्ट स्टिच मध्ये। ट्रिपल क्रोशा म्हणजे आपण 2 वेळा वेढे घेतले हुकवर, त्यातून 2 वेळा हुक काढायची, 3 वेळा 2 वेळा काढली। आता हे तिसऱ्यांदा या दोन्ही वेढ्यामधून हे बघा, परत एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे। 2 वेढे घ्यायचे हुकवर, त्याच ठिकाणी हुक टाकायची आणि या वेढ्यांखालून आता हुक काढायची 1 वेळा, 2 वेळा आणि हे तिसऱ्यांदा। आता परत 4, 1, 2, 3 चेन करायच्या, एक 4 चौथी करून, आणि त्याच ठिकाणी एका सिंगल क्रोशियाने जोडायचं ह्या 4 चेन्स। अशी ही आपली
पॅटर्न तयार झाली. आता आपल्याला दुसरी पाकळी करायची आहे. त्यासाठी परत अशाच पहिले 4 चेन करायच्या. 1 2 3 4. नेक्स्ट स्टिचमध्ये ट्रिपल क्रोशिया करायचा. 1 ट्रिपल क्रोशिया म्हणजे 2 वेळा वेढे घातले, त्या वेढ्यांखालून 3 वेळा हुक काढायची. परत एक ट्रिपल क्रोशिया सेम स्टिचमध्ये 1 2 3 वेळा हुक काढायची. आता पुन्हा 4 चेन आणि त्याच स्टिचमध्ये एका सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. अशी ही दुसरी पाकळी तयार झाली. तुमच्या आता लक्षात आले असेल पाकळ्या कशा तयार करत आहे. तर अशा या 6 पाकळ्या करून घ्यायच्या. झाल्यावर दाखवते. हे बघा, अशा 5 पॅटर्न झाल्या आहेत. आता शेवटी पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचा आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता याला शेडिंगसाठी आपण असे दुसऱ्या थोड्या येलोच्या दुसऱ्या शेड्सचे 4 प्लाय आहेत, तर त्याचे थोडे थोडे असे थ्रेड्स काढून घ्यायचे. हे इझिली असे निघतात, जे मी आता इथे काढले आहे. तर हे असे मागून ओढायचे. तर हे याला जे फुलाच्या मधात असते पराग तशी दिसेल ते. हुकने ओढू शकता किंवा चिपकून पण घेऊ शकता. हे बघा, असे सगळे धागे इथून जोडून घेतले मागून ओढून. हा असा साधा धागा टाकला आणि नंतर मग याला असं कॉम्बने उकलून घेतलं तरी असे होतील ते. तर हे परागकण लावणे न लावणे तुमच्या इच्छेवर आहे. स्किप पण करू शकता असे नसेल लावायचे तर. याला व्यवस्थित कापून घेते. मग जास्त मोठे पण चांगले नाही वाटत, अगदी बारीक ठेवते. आता आपल्याला एक लास्ट स्टेप राहिली आहे, ती म्हणजे हे फूल आपल्या या रबर बँडला लावणे. रबर बँडला लावायचं असेल तर त्याला, नाही तर मग क्लिपला पण लावू शकतो. त्याचा रबर बँड घेतला आहे. याला एक असं साईड हे पिवळा आणि व्हाईट 2 वेगळे वेगळे धागे घ्यायचे. त्यांनी इथे बांधून घ्यायचे. सर्व धाग्यांनी इथे असं बांधून हात रबरला फिक्स होईल फुल. एक्स्ट्रा धागे इथे कापून घ्यायचे. क्लिपला करायचं असेल तर तुम्ही फेविबॉन्डने वगैरे पण स्टिक करू शकता आणि नंतर हे एक्स्ट्रा धागे कापून घ्यायचे. असा आपला हा छान हँडमेड रबर बँड कंप्लीट झाला आहे. असा बांधू शकतो. तुम्हाला हा नक्की आवडला असेल. बिगिनर्ससाठी हे ट्युटोरियल खूप हेल्पफुल आहे, सिंपल असल्यामुळे आणि खूप इझी स्टेप्स सांगितले आहेत मी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओला हाईप सुद्धा द्या
आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. अशाच वेगवेगळ्या हेअर ॲक्सेसरीजसुद्धा अपलोड करणार आहे आणि आणखीन वेगवेगळ्या वस्तूचे ट्युटोरियलसुद्धा घेऊन येणार आहे, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.